हे हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी मी ट्रॅव्हलचा व्लॉग अपलोड करते आणि याचं स्पेसिफिक काही कारण नव्हतं. मिहिरा आजारी होती, त्यामुळे आम्हाला कुठेच असं जाता आलं नाही. त्यामुळे हा व्लॉग माझा खूप दिवसापासून पेंडिंग होता आणि मला तो पोस्ट करायचा होता. तर मी तुम्हाला घेऊन चालली आहे नाशिक जिल्ह्यातील वणी येथे असलेल्या सप्तशृंगी मातेचं मंदिर बघायला. आणि तिकडे जाताना आम्ही आमच्या कारने जातो आहे टिटवाळ्यावरून. तर तुम्ही बाय ट्रेनसुद्धा जाऊ शकता किंवा तुमचं प्रायव्हेट व्हेकल असेल तर बाय कार खूप प्रेफरेबल आहे टिटवाळ्यापासून, कारण नाशिक हायवे खूप इझिली पोचतो आहे नाशिकला. टिटवाळ्यापासून हार्डली 3 ते 3.5 तासामध्ये आम्ही पोचून गेलो. सप्तशृंगी हा गड नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांचे आराध्य दैवत असलेले तीर्थक्षेत्र म्हणजे सप्तशृंगी देवीचे स्थान ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा या महानदीचे रूप म्हणजेच सप्तशृंगी असं मानलं जातं. महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी हे एक आद्य असे शक्तिपीठ मानले जाते. 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दररोज येत असतात. तिथे स्टार्टलाच छान असा वेटिंग एरिया आहे, जेणेकरून जर गर्दी असेल तर तुम्ही तिथे वेट करू शकता. त्यानंतर ओटीचं साहित्य घेऊन मग आम्ही काउंटरला गेलो. तिथे रोपवेची तिकीट काढली. आम्ही 4 जण होतो, सासू सासरे, नवरा आणि मी आणि मिहिरा होती. मिहिराने सुद्धा खूप ही राईड छान एन्जॉय केली आणि ती सर्व बाहेर बघत होती. आणि ॲक्च्युली जे ह्याचं कन्स्ट्रक्शन केलं ते मला खूप छान कन्सेप्ट वाटली. आणि ज्या देवी म्हणजे अशा डोंगरावर आहेत तर त्या सर्वांनी असं कन्स्ट्रक्शन करून घ्यावं रोपवेचं, कारण भरपूर सोयीस्कर पडतं. वृद्ध वगैरे जे लोक दर्शनाला जात असतात त्यांनासुद्धा. सप्तशृंगीचं दर्शन खूप छान भेटलं आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे छान छान फोटोज क्लिक केले. आणि त्यानंतर जवळच असलेल्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ मठामध्ये आम्ही भेट द्यायला गेलो, कारण स्वामींचा आम्हाला सर्वांना खूप वेड आहे. आणि खरंच स्वामींच्या मठामध्ये जाल किंवा कुठेही जाल, छोट्याशा मंदिरात जरी त्यांची मूर्ती दिसली तरी खूप प्रसन्न वाटतं. जर तुम्ही सप्तशृंगीला आलात तर ह्या दिंडोरी प्रणीत स्वामींचं जे आहे शक्तिपीठ तिकडे नक्की व्हिजिट करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला सुद्धा कसं वाटलं. आणि हे आहेत आमच्या आजचे काही फोटोज. मिहिराने खूप छानपैकी अगदी देवीच्या पायाशी जाऊन छान दर्शन घेतलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.